भगवद्गीतेचे 101 शक्तिशाली विचार, जीवनाचे सार. तुम्हाला माहीत आहे का की भगवद्गीता केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही. उलट या पृथ्वीवरील प्रत्येक मानवाने ती वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना आयुष्यात सुख आणि यश मिळू शकेल. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, जे वाचणे प्रत्येकासाठी कठीण असू शकते. म्हणूनच आज आपण इथे गीतेतील 101 शक्तिशाली विचारांबद्दल बोलणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्हाला गीतेचे संपूर्ण सार समजेल. हे दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐका, कारण यामुळे सकारात्मक आयुष्याकडे वाटचाल होते. अनुभव नक्की घ्या. प्रत्येक माणसाने कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे जगच कर्मलोक आहे. लक्षात ठेवा, कर्म तुमच्या हातात आहे, परिणाम नाही. म्हणूनच फक्त कामावर लक्ष केंद्रित करा आणि कष्ट करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सतत आपल्या कामना आणि इच्छांमध्ये बुडून राहणे हेच दुःखाचे कारण आहे. जर माणसाने यातून मुक्त होऊन आपले कर्तव्य पार पाडले तर त्याचे जीवन आनंदी होईल. विश्वास ठेवा, जे तुमच्यासोबत घडले आहे ते चांगलेच झाले आहे. जे घडत आहे तेही चांगलेच आहे आणि जे घडेल तेही चांगलेच होईल. जीवन ना भूतकाळात आहे ना भविष्यकाळात. जीवनाचा आनंद तर फक्त आजमध्ये म्हणजे वर्तमानात जगण्यात आहे. जो माणूस विश्वासाने कर्म करतो तो जे चाहेल ते बनू शकतो. सरावाने म्हणजे अभ्यासाने प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते. खरा धर्म हाच आहे की ज्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी चांगल्या समजत नाही त्या इतरांसाठीही वापरू नका. माणूस आपल्या विश्वासाने घडतो. तो जसा विश्वास ठेवतो तसाच बनतो. भगवान म्हणतात, माझ्यासाठी सर्व प्राणी समान आहेत. मला ना कोणी जास्त प्रिय ना कोणी कमी, पण जे मनापासून भक्ती करतात त्यांच्या गरजेच्या वेळी मी धावून जातो. जो फळाची अपेक्षा सोडून कर्म करतो तो यशस्वी होतो. माणूस जन्माने नाही तर कर्माने महान बनतो. कोणीही आपले परके किंवा लहान मोठे नाही. सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांचे भले करा. संशय घेणाऱ्यासाठी ना ह्या जगात सुख आहे ना इतर कुठे. जे करत आहात त्यावर विश्वास ठेवा. अनियंत्रित मन हे शत्रूसारखे काम करते. काहीच न करण्यापेक्षा काम करणे केव्हाही चांगले. नरकाचे 3 मार्ग आहेत: वासना, राग आणि लोभ. सततच्या प्रयत्नाने अशांत मनाला वश करता येते. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही अटळ सत्य आहे, यावर दुःख करू नका. बुद्धिमान व्यक्तीने लोभ न ठेवता समाज कल्याण केले पाहिजे. जेव्हा तुम्ही कामाचा आनंद घेऊ लागता तेव्हा समजा की तुम्ही पूर्णत्व प्राप्त केले आहे. इच्छा आणि मी माझे ही भावना सोडल्याने शांती मिळते. मन हेच मित्र आहे आणि मन हेच शत्रू आहे. ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे. फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हेच खरे काम आहे. शांत राहण्यापेक्षा मोठे कोणतेही उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही. कर्माचे फळ भोगावेच लागते. त्यातून कोणीही पळू शकत नाही. म्हणून चांगली कर्मे करा. खूप आनंदी किंवा खूप दुःखी असताना निर्णय घेऊ नका. जे होणार आहे ते होऊनच राहते आणि जे होणार नाही ते कधीच होत नाही हे मानणाऱ्याला चिंता सतावत नाही. संयमाच्या म्हणजे सबुरीच्या ताकदीची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. हे शरीर तुमचे नाही. हे पंचमहाभूतांपासून म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश यांपासून बनले आहे आणि त्यातच विलीन होईल. तुमचे फक्त कर्म आहे. योग्य कर्म तेच आहे ज्याचा उद्देश चुकीचा नसतो. जीवनात सुख दुःख ऋतूंप्रमाणे येतात आणि जातात. मानवाचे कल्याण हाच गीतेचा उद्देश आहे.
जे वागणे स्वतःसाठी आवडत नाही ते इतरांशी करू नका. तुम्ही कर्म करा, फळ मी म्हणजे ईश्वर देईन. जे आपल्या आवाक्याबाहेर आहे त्यावर वेळ वाया घालवणे मूर्खपणाचे आहे. अंधारात प्रकाशाप्रमाणे आपले कर्म करत राहा. मग लोकांनी कितीही वाईट बोलले तरी चालेल. मी करू शकतो हा आत्मविश्वास आहे. फक्त मीच करू शकतो हा अहंकार आहे. ज्याने मनाला जिंकले त्याने परमात्म्याला मिळवले. अशा व्यक्तींसाठी सुख दुःख मान अपमान समान असतात. खरे दान संशय न घेता गरजूला दिले जाते. जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे. खूप जास्त किंवा खूप कमी खाणे झोपणे ही योगीची लक्षणे नाहीत. संतुलन आवश्यक आहे. संकट शूर माणसाला तसेच पारखते जसे आग सोन्याला पारखते. कर्म हे असे पीक आहे जे कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते. कोणाची गरज पडणार नाही असा अभिमान बाळगू नका आणि सर्वांना माझीच गरज पडेल हा भ्रम पण बाळगू नका. स्वर्गात जाण्यासाठी सत्य हीच शिडी आहे. वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलून टाकते. चांगल्या वेळेत अहंकार करू नका, वाईट वेळेत संयम ठेवा. माणसाचे विचारच सर्व काही आहेत. जो जसा विचार करतो तो तसा बनतो. स्वतःच्या चुका सुधारा. खरी मैत्री दुःख निम्मे करते आणि सुख दुप्पट करते. कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा. ऊन समुद्राला सुकवू शकत नाही. शानदार निकालासाठी वाईट रात्रींशी लढावे लागते. आत्मा अमर आहे हे जाणणाऱ्याला मरण्याची भीती नाही. वाईटपणा तोपर्यंत परिणाम करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या आत येऊ देत नाही. वेळ नेहमीच असते. हा सर्व प्राधान्याचा म्हणजे प्रायोरिटीचा खेळ आहे. इतरांच्या कोण काय का पासून दूर राहिल्यावरच आनंद मिळेल. जेव्हा कोणी नाते निभावणे बंद करते तेव्हा समजावे की आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. अहंकार राग आणि कठोरपणा त्यागणे हेच माणसाला चांगले बनवते. एखाद्या गोष्टीचा विचार करीत राहिल्याने इच्छा वाढते. म्हणून कर्म आणि परिवर्तनावर लक्ष केंद्रित करा. शांत राहणे चांगले आहे. जीभ सर्वात जास्त गुन्हे करवून घेते. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही वाया जात नाही. माणसे नाही, कर्म चांगले वाईट असतात. कोणीही परिपूर्ण नाही. चांगुलपणा पाहून नाते जोडा. जेव्हा भविष्य स्पष्ट नसेल तेव्हा वर्तमान बेहतर बनवा. मन कमजोर असेल तर परिस्थिती समस्या बनते. कठोर असेल तर आव्हान बनते आणि मजबूत असेल तर संधी बनते. इतरांच्या दुःखावर हसल्याने माणुसकी नष्ट होते. आत्म्याची हत्या होऊ शकत नाही. जास्त शोक करू नका. आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही. चुकांमधून शिकलात तर त्या पायऱ्या आहेत आणि नाही शिकलात तर त्या सागर आहेत. शांत व्यक्ती बुद्धीचा खोलवर वापर करते. टीकेला घाबरून ध्येय सोडू नका. समजूतदार माणूस यशात अहंकारी होत नाही आणि अपयशात दुःखी होत नाही. नकारात्मक विचारांना महत्त्व देऊ नका. सकारात्मकतेवर लक्ष द्या. बेहतरीन दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढावेच लागते. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे विचार आहेत. मोठा विचार करा. भावनांमध्ये वाहून जाणारे मूर्ख ठरतात. बुद्धीचा वापर करा. वेळेच्या आधी किंवा नंतर मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व उरत नाही. वेळेची कदर करा. इंद्रियांना नियंत्रणात ठेवा, नाहीतर ती चुकीच्या मार्गावर घेऊन जातील, जसे की नावाड्याशिवाय नाव. विश्वास पर्वत हलवू शकतो. संशय पर्वत उभा करू शकतो. अडचणींसाठी इतरांना दोष देऊ नका. मनाला समजवा. स्वतःला कमजोर समजू नका. पडलात तर पुन्हा उठा.
पूर्ण निष्ठेने कर्म करा, बाकी ईश्वरावर सोडा. प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले नक्कीच असते. रडणे बंद करा, संकटाशी लढा. सेवा सर्वांची करा, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नका. एकटे राहणे शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय काहीही नाही. शक्तिशाली असूनही माफ करणे आणि गरीब असूनही दान करणे हा सर्वात मोठा गुण आहे. प्रेम मनापासून होते, शरीरापासून नाही. पूर्ण माहिती नसताना मत बनवणे मूर्खपणा आहे. सर्व काही संपत नाही, नवीन सुरुवात वाट पाहत असते. संकटात संयम, सुखामध्ये दया आणि आपत्तीमध्ये सहनशीलता ही श्रेष्ठ माणसाची ओळख आहे. स्पष्ट बोलणारा कठोर असू शकतो, पण तो फसवणारा नसतो. जे चांगले वाटते ते स्वीकारा, जे वाईट वाटते ते सोडून द्या. वाईटपणा विनाशाचे कारण बनतो. तुम्ही सुरुवात बदलू शकत नाही, पण शेवट बदलू शकता. जेव्हा आशा तुटतील तेव्हा गीता वाचा. परिणाम ठीक करण्यासाठी कारण म्हणजे कॉज ठीक करा. माणूस मनापासून जे दान करू शकतो आणि मौनातून जे सांगू शकतो ते हातांनी आणि शब्दांनी करू शकत नाही. वाईट वेळ एका आरशाप्रमाणे आपल्या क्षमतांचे सत्य दाखवते. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा अंत निश्चित आहे. व्यर्थ चिंता करू नका. तर मित्रांनो, हे होते भगवद्गीतेचे अमृतमय सार. हे केवळ 101 विचार नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक कठीण प्रसंगात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा प्रकाश आहे. जशी शरीराला अन्नाची गरज असते, तसेच मनाला सकारात्मक विचारांची गरज असते. म्हणूनच या विचारांना तुमच्या सवयीचा भाग बनवा. रोज ऐका आणि तुमच्या दिवसाचा एक नवीन ऊर्जेने सुरुवात करा. योगेश्वर श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण. नमस्कार.